हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत नेहमीची कामं करता करता आपण थोडेसे बदल केले ना तर आपल्याला खूप फ्रेश वाटतं. शिवाय फक्त घरातच नाही तर आपल्यामध्ये पण आपण बदल करायला पाहिजे. तर बघूया काय बदल आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. आता मी तेलाच्या या बरण्या किंवा जार्स आहेत त्या नेहमी बाहेर ठेवायची, तर आता तेलाच्या बरण्यांची जागा मी बदललेली आहे. तर या जार्स आधी मी भरून घेते आहे. तर 2 प्रकारच्या जार्स मला नेहमी लागणाऱ्या आहेत. एक आमचं कच्ची घाण्याचं तेल आहे आणि दुसरं साधं फिल्टर तेल आहे. तर ते तळण्यासाठी किंवा मग वरून असं स्प्रे करण्यासाठी एक बॉटल मी ठेवली आणि दुसरी बॉटल नेहमीच्या स्वयंपाकासाठी. तर हे ना मी आधी या ओट्यावर ठेवायची, पण काय होतं इथे भरपूर धूळ येते आणि बॉटल्स चिकट होऊन जातात, खराब होतात. सतत धूळ येते आणि तेलाच्या बॉटल्स नेहमी पुसता येत नाही. त्याच्यामुळे त्या मी आता वेगळ्या ठिकाणी ठेवण्याच्या ठरवल्यात आणि हा थोडासा छोटासा बदल फ्रेशही वाटतो आणि बॉटल्स पण योग्य जागी जात आहेत. तर माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची तेल मी ठेवते. वेगवेगळ्या प्रकारची तेलं खावीत, ती आरोग्यासाठी पण चांगली असतात. तर इथे बरोबर माझ्या गॅस स्टोवच्या वरतीच एक खण आहे, त्याच्यात मी ही जागा केलेली आहे या बॉटल्ससाठी, तेलांच्या बॉटल्ससाठी. आणि जो टर्न टेबल आहे तो मी आधीच घेतलेला होता याच्याचसाठी. तर हे पहा, वेगवेगळ्या प्रकारची तेलं मी आधीच सांगितली होती कोणकोणती तेलं मी वापरते. शिवाय तुपाची सुद्धा बरणी इथेच मी ठेवलेली. आता हे कसं सोयीस्कर पडतंय ते आपण बघूया. स्वयंपाक करतानाच मी दाखवते आहे. आता हे आपण जे बदल करतो ना, तसेच आपण ना स्वतःमध्ये पण बदल करायचे आहेत. तर थोडंसं मोटिवेशनल स्पीच देते, कारण मला कधी-कधी कमेंट्स येतात का खूप जणींना प्रॉब्लेम असतो का बाहेरची लोकं त्रास देतात, नात्यातली लोकं त्रास देतात. तर आपण काय करायचं, अशा लोकांना ना इग्नोर करायचं सरळ. पण हे लोक अगदी खूपच जवळचे असतील तर, जवळचे नातेवाईक असतील, त्यांच्यापासून तुम्हाला त्रास होत असेल ना, तर तुम्ही काय करा, त्यांच्याशी बोलणं कमी करा आणि जास्त त्यांना खूप असं महत्त्व देऊ नका. तुम्हाला निगेटिव्हिटी जाणवत असेल ना, तर नेहमी निगेटिव्ह लोकांची जर निगेटिव्हिटी तुम्हाला जाणवत असेल, तर ती त्यांच्याचकडे सोडायची. अगदी डोळे मिटून बोलायचं का माझ्याकडे जी त्यांची निगेटिव्हिटी येते, ती त्यांच्याचकडे परत जाऊ दे. जर तुमच्यात खरोखर चांगलेपणा असेल, तुम्ही प्रामाणिक असाल, तर तुमच्यावर कोणाची निगेटिव्हिटी येणार नाही. ती परत त्याच व्यक्तीकडे जाणार. मगाचपासून तुम्ही बघत असाल, मी या वरती ठेवलेल्या बॉटल्स मला किती कन्व्हिनियंट पडत आहेत स्वयंपाक करताना. तसंच स्वतःच्या आयुष्यात पण बदल करायचा आहे. जे कन्व्हिनियंट आहे ते करायचं आहे. तुम्ही जर स्वतः खरोखर चांगल्या असाल, प्रामाणिक आपण आहोत, तर कशाला जगाला घाबरायचं आहे. आपलं काम आपण करत राहायचं आहे, लोकांकडे दुर्लक्ष करायचं आहे. सकाळच्या वेळी इथे मी ब्रोकोलीची भाजी करायला घेतलेली आहे. फार वेळा काही आम्ही ब्रोकोली आणत नाही, पण कधीतरी करते. पण ही या प्रकारे मी करते. कांद्यावर परतलेली आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि मग थोडंसं बेसन टाकायचं त्याच्यात. का चांगली लागते. अजून कुठली पद्धत चांगली असेल तर मला नक्की सांगा, कारण मी ब्रोकोली फार अशी करत नाही. 1-2च प्रकार करते ब्रोकोलीचे. तर ही पहा, झालेली आहे माझी भाजी. तर रेडी आहे डब्याची भाजी. आता लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या कामात गुंतून राहायचं. घरात कुठलं काम बाकी आहे ते बघायचं आहे. खूप दिवसापासून ना हा ड्रॉवर मला साफ करायचा होता. म्हणजे खूप गर्दी झाली. कढया पण त्याच्यातच, फ्राय पॅन पण त्याच्यातच. तर याच्यासाठी ना एखादं ऑर्गनायझर घेऊया असं म्हणत होते. पण घरातच होतं ते ऑर्गनायझर. अगदी त्याच प्रकारे कधी-कधी आपण उदास होतो आणि त्याच्यावर ना उपाय किंवा मग त्याच्यावरचं सोल्युशन आपल्यालाच लगेच मिळतं. हे पहा, लोखंडी तव्यांचं ऑर्गनायझर माझं मी बाजूला काढून ठेवलेलं आणि लोखंडी तवे मी दुसरीकडे आता ठेवणार आहे. तर पहा, आता हे ऑर्गनायझर आहे ना, हे लोखंडी तव्यासाठी म्हणजे एवढं मला कन्व्हिनियंट नाही का, खूप जड होतात त्याच्यावर. मग हे थोडेसे स्टीलचे फ्राय पॅन आणि कढया ना त्याच्यात ठेवलं ना, का अगदी बरोबर ते बेअर करतंय त्याला. तर आता मी एक माझं ड्रॉवर, एक माझा खण आहे त्याच्यात मी हे ठेवते. म्हणजे आता कढया किंवा मग हे फ्राय पॅन आहेत ना, मला घ्यायला अगदी सोयीस्कर होणार आहेत. तर इथे मोठे डबे होते तांदळाचे वगैरे, तर त्याच्याच बाजूला ही जागा रिकामी होती. त्यामध्ये हे मी ऑर्गनायझर ठेवलं आहे. चला, जागा पण मस्त झाली. आता सहज हे घेता पण येणार आहे. गर्दी होणार नाही त्या ड्रॉवरमध्ये. आता त्या ड्रॉवरमध्ये मला दुसरी पातेली नीट ठेवता येतील. आयुष्य नेहमी खूप गुंतागुंतीचं आपल्याला वाटतं का आता आपण याच्यातून बाहेर कसं येणार. पण खरोखर तो साधा गुंता असतो. अगदी सहज गुंतलेलं आयुष्य आपल्याला सोडवताही येतं पटकन कधी-कधी. फक्त शांतपणे विचार करून आपण त्याच्यातून बाहेर पडायचं असतं. आता हे माझे लोखंडाचे एवढे तवे आहेत, तर ते मला आता अरेंज करायचे आहेत. हा सध्या नवीनच घेतलेला आहे तवा आणि छान आहे तो.
तर हे सगळे तवे आता मी अरेंज करते एका ट्रॉलीमध्ये. तर आम्हाला पहा एका साईडला ना असं हे मोकळंच दिलेलं, तिथे आम्ही अशा या ट्रॉली करून घेतल्या, अगदी स्वस्तात करून घेतलेल्या आहेत. कारण इथे मला असं स्टोरेजच करायचं होतं. या खणात ना 3 ट्रॉलीज आहेत. तर सगळ्या खालच्या ट्रॉलीमध्ये मी हे तवे ठेवायचं ठरवलं आणि ते व्यवस्थित बसलेही. तर हे नेहमी लागणारे तवे आहेत मला, त्याच्यामुळे ते अगदी मला किचन ओट्याच्या समोरच हवे होते आणि मला आता ही जागा मिळाली. व्यवस्थित राहतात, काढता घालता येतं. मी छान अगदी आठवडाभर आता वापरलेले आहेत आणि मग आता व्हिडिओमध्ये ते दाखवते आहे. तर हे काम माझं झालेलं आहे. वरती काही स्टोरेज ठेवलेलं आहे. आपण ना नेहमी आपल्या आवडी जपत राहायच्या आहेत. तसंच माझी ही एक आवड आहे, क्रोकरीची भयंकर आवड आहे आणि माझी अगदी पहिल्यापासूनची क्रोकरी जमा करून भरपूर झालेली आहे. खूप जण माझ्याकडून होम टूर मागतायत, पण सध्या काय सांगू, आम्ही एक एक बाजू नीट करतोय. तर इथे थोडीशी जागा होती, तर आतमध्ये एक छोटंसं क्रोकरीचा खण आम्ही तयार केलेला, पण तो काय मला पुरणार नव्हता. मग इथे अख्खं एक युनिटच आम्ही 2 महिन्यांपूर्वी बनवून घेतलेलं आहे. आता इथे सुद्धा धुळीचा खूप प्रॉब्लेम येतो. मग आता हे सगळं काढते आणि पुसून घेते. तर महिना 1.5 महिन्याने मी क्रोकरी साफ करते. आधीच्या घरी पण तेच करायची. ज्यांच्याकडे डिशवॉशर आहेत ना, त्यांनी जास्तीत जास्त क्रोकरी वापरावी असं माझं मत आहे. कारण डिशवॉशरमध्ये ही क्रोकरी टाकली ना का मस्त साफ होते. स्टीलच्या भांड्यांपेक्षा क्रोकरी खूप छान आणि मस्त निघते डिशवॉशरमधून. म्हणजे स्टीलची भांडीसुद्धा चकचकीत निघतात, पण काचेची भांडी खूपच छान निघतात. आणि क्रोकरी हाताने घासायला घेतली ना का खूप रिस्क असते, फुटण्याची भीती असते. त्यापेक्षा डिशवॉशरमध्ये खूप छान निघते. तर ज्यांच्याकडे डिशवॉशर आहे त्यांनी जास्तीत जास्त क्रोकरी वापरली तरी काही हरकत नाही आणि आपली आवड ही जपली जाते. जेव्हा आपल्याला ना लो फील होतं ना, तेव्हा आपण आपली अशी आवडती कामं करायची किंवा आपली आवड जोपासायची, आपले छंद जोपासायचे. त्याचप्रकारे मी नेहमी मला कशात ना कशात गुंतवूनच घेतलेलं असतं. अगदी पहिल्यापासूनचा माझा स्वभाव आहे का माझी जी आवड आहे ते मी करत राहते. गार्डनिंग किंवा अशी घरातली आवडीची कामं. झालं क्रोकरी युनिट लावून आता हे क्रोकरी युनिट दर 2 महिन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मी लावत राहणार आहे. ही स्वभावच आहे माझा का थोडेसे चेंजेस करायचे, आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं त्याच्यात. याचप्रमाणे ना आपण लोकांचंही खूप असं मनावर नाही घ्यायचं, चेंजेस करत राहायचे आपल्यातच. समोरचा जशी व्यक्ती वागतो ना त्याप्रमाणे आपण पण आपल्याला चेंज केलं पाहिजे. आणि अगदीच जर डोक्यावरून पाणी जात असेल ना तर अशा माणसाला सबक पण शिकवायचा, पण योग्य वेळ आल्यावर. चला, चौथ्या दिवशी मी हे एक काम काढलेलं आहे. हे माझं कटलरीचं जे ड्रॉवर आहे ते लावायचं. तर हे एवढं खराब झालेलं ना आणि लावण्याची इच्छा होत नव्हती. तर कधीतरी काही कामं खूप कंटाळवाणी वाटतात, नको वाटतात. तसंच हे मी काहीसं टाळत होती. हा ट्रे बाहेर काढला, त्याच्यानंतर कटलरी बाहेर काढून आता मी क्लीन करते आहे. या कंटाळवाण्या कटलरी टाईप ना लोकं पण कटलरी टाईपची आपल्या आयुष्यात आलेली असतात. तर कंटाळवाणी असतात ती लोकं, म्हणजे त्रासदायक नसतात पण उगाचच आपल्याला पकवत राहतात, वेळ वाया घालवतात. मग अशा लोकांना पण ना आपण व्यवस्थित बोलून चांगलं बनवायचं. त्यांना त्याची जाणीव करून द्यायची का ते त्यांचा वेळ फुकट घालवत आहेत. तर अशी व्यक्ती किंवा अशी लोकं तुमच्या आयुष्यात असतील ना, तर तुम्ही त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून सुधरवलं पाहिजे. म्हणजे काय, तर वेळ कसा सत्कारणी लावायचा, म्हणजे त्यांना पण त्यांच्यापासून फायदा होईल आणि दुसऱ्याला त्रासही होणार नाही. पण तुम्ही पण जर तुमचा स्वभाव असा असेल, दुसऱ्याचा उगाचच तुम्ही बडबड करून वेळ वाया घालवत असाल, तर तसं नका करू. कारण खरोखर दुसऱ्यांना त्रास होतो. जे कामात लोकं असतात त्यांना त्रास होतो. गप्पा, एंटरटेनमेंट आयुष्यात हवं, पण कामं पण तेवढीच महत्त्वाची आहेत ना. त्या गोष्टीला पण एक वेगळा वेळ असतो गप्पांना किंवा मजा करायला. प्रत्येक वेळी गप्पा आणि मजा करून चालत नाही. भरपूर वेळ आपण वाया घालवतो. तर चला पहा, इथे झालेला आहे माझा हा कटलरी ट्रे साफ. या आजच्या व्हिडिओमध्ये मी ही 4 दिवसांची कामं तुम्हाला दाखवलेली आहे, जी खूप दिवसापासून मला करायची होती आणि त्याचबरोबर मी थोडंसं तुम्हाला मोटिवेशनल पण सांगितलं आहे. बघा पटतंय का? जे आपल्या रुटीनमध्ये लोकं आपल्या आयुष्यात येतात त्यांच्याबद्दल मी सांगितलेलं आहे आणि आपण त्यांचं किती टेन्शन घेतो, त्याच्यापासून कसं बाहेर पडायचं ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. शिवाय आपली ही कामं रखडलेली कशी करावीत ती सुद्धा दाखवलेली आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलं आहे ते तुम्हाला पटलं आहे का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.